सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं, होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017. लहानपणापासूनच आम्ही काँग्रेसचे विचार ऐकत आलोय. माझे आजोबा BJ खताळ पाटील यांनी काँग्रेसमध्ये असताना मंत्रिपद भूषवलं, परंतु 1982 मध्ये त्यांनी राजकारणामधनं निवृत्ती घेतली आणि त्यानंतर खताळ यांनी राजकारणात कोणताही हस्तक्षेप केला नाही. पण आता अमोल खताळ हे महायुतीचे उमेदवार म्हणून समोर आलेत. ते लोकांना असं भासवतायत की ते स्वर्गीय BJ खताळ पाटील यांचे नातू आहेत, परंतु BJ खताळ पाटील यांच्याशी त्यांचा कोणताही संबंध नाहीये, अशी स्पष्टोक्ती BJ खताळ पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ पाटील यांनी दिली आहे. संगमनेर तालुक्याच्या धांदरफळ येथील माजी मंत्री स्वर्गीय BJ खताळ पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ पाटील यांनी शनिवारी शिर्डी येथे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर रविवारी 17 नोव्हेंबर रोजी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. 24 तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. संगमनेर विधानसभेमध्ये एक नवीन ट्विस्ट आता आला आहे आणि ही विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यावर आहे. काल जे प्रियंका गांधी यांची शिर्डी येथे सभा झाली, तिथं विक्रमजी खताळ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्या निमित्ताने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. विक्रम भाऊ, तुमचं 24 तास मध्ये हार्दिक स्वागत आहे. विक्रम भाऊ, शिर्डीमध्ये आपला काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय, काय त्याच्या मागचा उद्देश आहे आपला? मी वारंवार एकच गोष्ट सांगतोय की काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून आपल्याला म्हणता येईल, खताळ पाटील हे नाव वापरून एक वेगळ्या प्रकारचा धंदा इथं चालू करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. एक लोकांची एक दिशाभूल करून घराण्याचं नाव खराब करायचा प्रयत्न चालू होता. विजय खताळ साहेबांनी इतके वर्ष निष्ठेने काम करून, पारदर्शकता ठेवून त्यांनी जे नाव कमवलं आणि ते खराब होऊ नये, ते मलिन होऊ नये म्हणून त्यांनी एका पॉइंट नंतर त्यांनी स्वतः एक राजकीय संन्यास घेतला. त्यांनी या सगळ्या गोष्टींचा आम्हाला खूप त्याचं महत्व आहे, त्याचे आम्हाला फायदे होतात. आम्हाला 4 लोक ओळखतात आणि फक्त या गोष्टीमुळे ओळखतात. ते एक निष्ठावंत माणूस कसा होता आणि खताळ पाटलांसारखा माणूस होणं आजच्या तारखेत किती अवघड आहे. अशा प्रकारचा वारसा जेव्हा आमच्याकडे आहे तर ते सांभाळण्याची 100% जबाबदारी आमची आहे. ती कदाचित मी 100% तसं वागू शकत जरी नसलो तरी ते जपण्याची तरी माझी जबाबदारी आहे आणि ती मी पूर्णपणे पार पाडणार, शेवटपर्यंत पार पाडणार. तर त्यासाठी
हे सगळं जे काही घडलं ते घडलेलं आहे. भाऊ, अमोल खताळ यांचा विजय खताळ पाटलांशी काय संबंध आहे? अमोल खताळांचा विजय खताळ पाटील साहेबांशी थेट काहीही संबंध नाहीये. आणि ते ज्या पद्धतीने लोकांची किंवा मतदारांची दिशाभूल करून मत मागायचा प्रयत्न करत आहेत, तर माझं सर्व लोकांना एकच सांगणं आहे की आपण सुज्ञ आहात. आपण आपली अक्कल हुशारीने नीट विचार करून ठरवावं कोणाला मतदान करायचे आणि त्या प्रकारे मतदान व्हावं. म्हणून आज आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे का? काय कारण आहे त्या मागचा? अमोल खताळ हे कारण नाहीये. ज्या पद्धतीने भाजप साथ देते या प्रकारच्या वागणुकीला मला ते आवडलेलं नाहीये. त्यासाठी मी स्वघरी परतलेलो आहे. आता काँग्रेसचे काम करायचं ठरवलेलं आहे. आपल्याला नामदार साहेबांनी पुढे काही आश्वासित केलेलं आहे का? ह्याच्या मागे आज ह्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस राहिलेला आहे निवडणुकीला. त्यामुळं तर काय कारण आहे का? इलेक्शनचे आहे तोंडावरच आपण प्रवेश केलेला आहे. नाही, साहेबांनी असं काही आश्वासन दिलेलं नाही मला. आणि आश्वासन मी मागितलं म्हणजे मी मागितलेलं नाही त्यांना आश्वासन की मला हे पद द्या की ते पद द्या, असं काही झालेलं नाहीये. भविष्यात जे होईल ते माझं काम बघून जर साहेबांना वाटलं तर साहेब करतील. तसं माझं काही वाटाघाटी चर्चा काही झाली नाही. तुम्हाला परत तेच सांगतो, ते आमच्या स्वभावात नाहीये आणि ते आमचं काम नाहीये. तसल्या गोष्टीला पडायचं आमचं काम नाहीये. या निमित्ताने काय आज आव्हान करणार आहात आपण संगमनेरच्या नागरिकांना? खऱ्या मतांना ओळखा, खऱ्या प्रश्नांना ओळखा, ते कोण मार्गी लावू शकतं हे खऱ्या लोकांना ओळखा. आणि त्या हिशोबाने मी जसं काँग्रेसला मतदान करणार आहे तसं काँग्रेसला मतदान करा, एवढंच सांगेन. जसं विक्रम भाऊ म्हणताय की जे मी काँग्रेसला मतदान करणार आहे तसंच सर्वांनी काँग्रेसला मतदान करा, असे आव्हान या निमित्ताने विक्रम भाऊनी केलेलं आहे. तरी पाहूया येत्या 23 तारखेला कोण बाजी मारतय. शावीज शेख, C24 तास, संगमनेर. शावीज शेख, C24 तास, संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 024 25 22 75 74 तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.